मोर चौक ते पावडेवाडी बुद्रुक रस्त्यासाठी नागरिकांचे जिल्हाधिकाऱ्यांना 3000 सह्यांचे निवेदन। शहरालगत असलेल्या मोर चौक ते पावडेवाडी दरम्यान रस्त्याची दुरवस्था झाली आहे। या रस्त्यामुळे अनेक अपघात घडत असून या रस्त्याची दुरुस्ती करावी या मागणीसाठी परिसरातील नागरिकांनी स्वाक्षरी मोहीम राबवली होती। या मोहिमेत जवळपास 3500 नागरिकांनी स्वाक्षरी केली असून नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांचे पत्र नागरिक कृती समितीच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। मोर चौक ते पावडेवाडी रस्त्याच्या कामास 10 वर्षापूर्वी सुरुवात करण्यात आली होती, परंतु हे काम पूर्ण झाले नाही। त्यानंतर नोव्हेंबर 2022 मध्ये विद्यमान आमदार बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते येथील रस्त्याचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले होते। विशेष म्हणजे रस्त्याच्या कामाचा फलक वाजत गाजत मोठ्या उत्साहामध्ये लावण्यात आला होता व त्याची पेपरबाजी देखील झाली, परंतु हे काम न झाल्यामुळे उद्घाटनाचा लावलेला फलक देखील गायब करण्यात आला आहे। मोर चौक ते पावडेवाडी हा मुख्य दळणवळणाचा रस्ता आहे, परंतु या रस्त्याची चाळण झाल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या महिला, विद्यार्थी, कर्मचारी, मुले, वयोवृद्ध नागरिक यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे। या खराब रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे। या रस्त्यावर आतापर्यंत 15 पेक्षा जास्त अपघात झाले असून बऱ्याच लोकांना ICU पर्यंत देखील उपचार घेण्याची वेळ आली आहे। त्याचबरोबर परिसरातील नागरिकांना मणक्याचे, गुडघ्याचे आजार जडले आहेत। रस्त्याने जाणारे बाईक, दुचाकी तसेच कार यांची मेंटेनन्स देखील लाखोंच्या घरात जात आहे, तर दुसरीकडे थातूरमातूर कामे करून नागरिकांच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत। रस्त्याची दुरुस्ती करावी या मागणीसाठी या परिसरातील नागरिकांनी नागरिक कृती समितीची स्थापना केली। या समितीच्या माध्यमातून रस्त्याच्या दुरुस्तीसाठी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। जवळपास 3 ते 4500 नागरिकांनी स्वाक्षरी करून रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी केली। ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, महापालिका नगरसेवक आणि आमदार महोदय हे तिन्ही विभागातील नेते कोणत्या तोंडाने येणाऱ्या निवडणुकीमध्ये येतील, नागरिकांना मतदान मागतील हा मात्र संशोधनाचा विषय नक्कीच ठरणार आहे। नागरिकांच्या स्वाक्षरीचे निवेदन नागरिक कृती समितीचे अध्यक्ष डॉक्टर दिलीप शिंदे, उपाध्यक्ष वसंत कराळे, नंदकुमार बनसोडे, सचिव विजय कुलकर्णी, कार्याध्यक्ष संकेत जमदाडे, कोषाध्यक्ष किरण नाईक, बळीराम एंगडे, संतोष धानोरकर, SV गंजवार यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना दिले।